मुन्ना इम्तियाज कुरेशी आनंदनगर परिसरात हे सार्वजनिक शौचालय त्याला आग लागण्यात आली होती। आग लागल्यानंतर शेजारचे पण एक दोन घर जळाले होते, परंतु कळल्यानंतर घटनास्थळाला सगळे कार्यकर्ते व मी इथं उपस्थित होऊन अग्निशामक दलाला व पोलीस प्रशासनाला संपर्क साधून इथली आग नियंत्रणात आणण्यात आली आहे। आणि इथले जे घर आहेत त्यांना पण जीवात हानी काही झालेली नाही नागरिकांना पण, परंतु घराचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। किती नुकसान झाले? घराचे पत्रे वगैरे, लाकडे आणि घरातले सामान वगैरे सगळं जळलेलं आहे। लहान मुलांना काही नाही, जीवित हानी कोणाला काही झालेली नाही। अजून काय सांगाल तुम्ही? अजून काही असं फायबरचे बाथरूम बसवण्यात नाही हवे, याला सिमेंटचं जरा करायला प्रशासनाने करून द्यायला यायला पाहिजे। आग कशामुळे लागली होती? अचानकपणे लागली होती आग। अचानक लागली। इथे कशामुळे आग लागली? कशामुळे आग लागली? आम्ही कामाला गेलो, आम्हाला येऊस तर पाणी येत होता, आम्ही आलो आणि त्यावर ते आगच लागली। आग लागले तर आम्हाला धावपळ सुरू झालं। ते कसं लागले काय लागले ते माहिती नाहीये। आणि आता फायबरचे बनवू नका, आता सिमेंटचं बनवून द्या आम्हाला। जवळ घर जात आहे तवर आम्हाला बाथरूम पाहिजे ना। पसरलं होतं, आम्ही घाबरून रोडला गेलो आणि काय एक धरायचं काय सोडायचं आम्हाला माहितीच नाहीये, एवढं पळालो आम्ही। तुमचं काही नुकसान झाले का? शेजारी झाले नुकसान, आम्हाला नाही झाले नुकसान पण शेजारी झाली। आणि चौकून घर आहेत ना, चौकून झाली, त्यांच्यावर ठेमे पडले, त्यांचे कपडे जळले। काही जीवित हानी झाली? जीवित हानी काही झाली नाही, सगळ्यांनी पळाले लेकर। तर तुमची मागणी काय आहे? एकाने मागणी म्हणल्या तर आम्हाला संडास बांधून देणे सिमटीची, आणि आम्ही कुठे जावं आता? आग लागल्यामुळे काय नुकसान झाले? नुकसान झाले ना, कपडे जळालेत, वायरी जळाल्यात, लेकर बाळ घरामध्ये होते, पळायचं कळलं ना आम्हाला। फायबरचे बाथरूम करून दिले तर भिंती करून द्यायच्या का नाही बाथरूमला? मरतात तर मरू द्या, गरीब विचारायला त्यांना कोणच नाही। कुणाला जाऊन भांडायचं? मरून पडलं तरी पण कोणी यायचं नाही, लवकर येईल का इथं कोण बघायला तरी? नगरसेवक मी किती लांब लांब राहते, कधी कुणाचा फोन गेला तरी येणार नाही, तर तेवढं मरून पडू आम्ही घरात। लहान लेकर होते, संध्याकाळी बरं झालं आग नाही लागले, दिवसा लागले म्हणून लोक आले तरी। आता काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? बाथरूम बघा कसं झालंय, ह्याचं करून द्या। काय म्हणते सिमेंटाचं?